हर हर महादेव मंडळी, आज आपण दहीवड्यांची रेसिपी तयार करणार आहोत। दहीवडे मित्रांनो सुपर सॉफ्ट बनवण्याकरिता आपण यामध्ये खास जिन्नस वापरलेला आहे, जेणेकरून तुमचे दहीवडे एकदम सुपर सॉफ्ट तयार होते। अगदी मित्रांनो, आपली ही रेसिपी वापरून तुम्ही प्रोफेशनल वे मध्ये दहीवडे सेल देखील करू शकता। चला मग सुपर सॉफ्ट एकदम परफेक्ट दहीवडे बनवायला सुरुवात करूया। दहीवड्यांकरिता सर्वप्रथम डाळ भिजवण्यासाठी अर्धा कप इतकी उडद डाळ घेतलेली आहे। अख्खीवाली डाळ असते ती घेतली तरी चालेल। आणि यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे पाव कप इतका आपल्याला छानपैकी चणा डाळ ऍड करायचे, जेणेकरून दहीवडे एकदम सुपर सॉफ्ट तयार होतात। आता डाळमध्ये पाणी ऍड करून डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर पुन्हा यामध्ये पाणी ऍड करून देऊन बाउल आपल्या प्लेटने कव्हर करून साईडला ठेवायचा आहे। हे बघा मंडळी, 4 तासाकरिता व्यवस्थित मी छानपैकी डाळीला भिजवून घेतलेला आहे। हे बघा व्यवस्थित डाळ भिजली केलेली आहे। जर वेळ नसेल 1 तासासाठी डाळ भिजवली तरी चालेल। आता डाळ आपल्याला छानपैकी थोडं थोडं पाणी ऍड करून या पद्धतीने वाटून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने एकदम क्रीमी डाळ वाटायची आणि एकदम घट्टसर डाळ वाटायची आहे। सेकंड भांडा देखील वाटून घेतलेला आहे। आता डाळीमध्ये 1 चमच मीठ आणि अगदी पाव चमच खाण्याचा सोडा ऍड करून छानपैकी मिक्स करायचा आहे। जर मंडळी तुम्हाला इथे खाण्याचा सोडा वापरायचा नसेल, डाळ तुम्हाला 5 मिनिटाकरिता एकदम छान फेटून घ्यायची आहे, म्हणजे ते एकदम फ्लफी होते। हे बघा व्यवस्थित जिन्नस मिक्स करून घेतले की आपल्याला डायरेक्टली आता दहीवडे बनवायचे आहेत। छानपैकी तेलामध्ये आपल्याला जेवढ्या आकाराचे दहीवडे बनवायचे छानपैकी बॅटर घेऊन या पद्धतीने एकदम हलक्या हाताने सोडायचं आहे। दहीवड्याचा बॅटर मित्रांनो चिकट वाटत असेल, तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावून दहीवडे सोडू शकता। आता दहीवडे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती छानपैकी आलटी पलटी करून फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बघा मंडळी, साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर पावसाळ्यात दहीवडे छानपैकी हलके असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता हे तयार दहीवडे आपल्याला छानपैकी झाऱ्यावरती घेऊन डायरेक्टली आपल्या पाण्यामध्ये ऍड करायचे आहेत, म्हणजे दहीवड्याचा साईज डबल होतो। या पद्धतीने छानपैकी सर्व दहीवडे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता दहीवड्यांसाठी दही तयार करून घेऊया। त्यासाठी छानपैकी 1 कप इतकी दही घेतलेली आहे, अमूल दही घेतलेली आहे। आणि यामध्ये अगदी 2 मोठे चमच इतकी साखर ऍड करून छानपैकी फेटून क्रीमी करून घ्यायचं आहे। हे बघा दही साखर छान फेटून एकदम या पद्धतीने आपल्याला क्रीमी तयार करून घ्यायचे आहे। दहीवड्यासाठी दही देखील रेडी झालेली आहे। आता दहीवडे लावूया। छानपैकी वडे बघा साईजने डबल झालेले आहेत। आता दहीवड्यामधलं पाणी काढून या पद्धतीने प्लेटमध्ये दहीवडे अरेंज करायचे आहेत। आता या दहीवड्यावरती फेटलेली दही आहे या पद्धतीने आपल्या मनसोक्त टाकायचे आहे। आणि यावरती आपलं गोड आणि तिखट चटणी आपल्याला छानपैकी या पद्धतीने थोडी थोडी ऍड करायची आहे। गोड तिखट चटणीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक देत आहे। चटणी ऍड करून झाली की आपल्याला यावरती छानपैकी चाट मसाला भुरभुरायचा आहे, जेणेकरून दहीवडे आणखी टेस्टी लागतात। आणि यावरती अगदी अनारदाणे स्प्रिंकल करायचे आहेत। अनारदाणे मित्रांनो तुम्ही इथे स्किप देखील करू शकता। सो दहीवडे रेडी झालेले आहेत। व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। नक्की मित्रांनो ही सुपर सॉफ्ट दहीवड्याची रेसिपी ट्राय करा, तुम्हाला प्रचंड आवडेल। सो पाहिलं ना मंडळी, अगदी 50 रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही 10 प्लेट इझिली दहीवडे घरच्या घरी तयार करू शकता। नक्की ट्राय करा। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।